आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर बागलाण शेतकरी संघटनेचे 3 जूनला आमरण उपोषण। बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बागलाण तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने 3 जून 2026 रोजी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी 10 वाजता आमरण उपोषण करण्यात येणार असून तशा आशयाचे निवेदन बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांना देण्यात आले असल्याची माहिती बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी दिली। निवेदनात पुढे म्हटले आहे की बागलाण तालुक्यात शेतकऱ्यांच्या विविध समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडविण्यासाठी आमरण उपोषण करण्यात येणार आहे। अवकाळी पाऊस आणि गारपीटचे नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी। नाफेड मार्फत 3000 रुपये क्विंटल या दराने कांदा खरेदी व्हावा। बागलाण तालुक्यातील 18 कांदा पीक कापणी प्रयोगाची पुन्हा चौकशी करून नव्याने दुरुस्ती करून शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळवून द्यावी। मुंजवाड मंडळात गारपीट जास्त असून शेतकऱ्यांनी पीक काढलेच नसल्याने शासनाच्या कांद्या खरेदीचा त्यांना लाभ होणार नाही। विकण्यासाठी शेतकऱ्यांकडे कांदे शिल्लक नाहीत। या मंडळाचा स्वतंत्र अहवाल बनवून स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, तरच शेतकरी उभा राहील, अन्यथा या भागात शेतकरी आत्महत्या वाढू शकतात। या आणि इतर काही मागण्या पूर्ण होण्यासाठी आम्ही बागलाण तालुक्यातील सर्व शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आमरण उपोषणासाठी बसणार आहोत। यावेळी बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव सूर्यवंशी, शेतकरी नेते भास्कर बागुल, श्रीपाद धर्मा जाधव, माणिक निकम, सुनील बिरारी, विवेक सोनवणे, ज्ञानेश्वर जाधव, त्र्यंबक जाधव, प्रवीण सोनवणे, जगदीश सोनवणे, तुषार बागुल, शेखर बागुल, यशवंत गुंजाळ, प्रवीण जाधव, पंकज जाधव, उमेश खैरनार, भगवंत जाधव, तोताराम जाधव, महेंद्र जाधव, घनश्याम जाधव, बंडा आप्पा, जगदीश अहिरे, बाळा जाधव आदींसह शेतकरी उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार।